ते खायला चविष्ट असते, गोड लागते. हा, रानभाजी ती. हो, रानभाजी. हा हा हा. आणखी पहिल्या रताळाच्या भाज्या करीत. हा. आणि त्यात मुटकं करीत. मुटकं ते खाईत. त्याची ऐवजी तुम्ही डोंगरातली चांगली मग लागते. पुढे हे जर काका पुढच्या पिढीला माहित न झाल्यावरती हे डोंगरातल्या भाज्या अशाच उगवायच्या ना अशाच केवळ संपायच्या तयात राहते. मित्रांनो नमस्कार. बालाघाटच्या डोंगर रांगेमध्ये अनेक औषधी वनस्पती उगवतात आणि त्या तिथेच मावळतात, कारण त्या औषधी वनस्पतींचा उपयोग बऱ्याच लोकांना माहित होत नाही. अशीच एक औषधी वनस्पती आहे, तिला मराठीमध्ये शिंदळ माकड किंवा शेंदाड माकड या नावाने सुद्धा ओळखली जाते. तर या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की या वनस्पती आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि रक्तातील साखरेचं नियंत्रण राखण्यासाठी ही वनस्पती अतिशय उपयोगी आहे, किंवा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी. माझी मावशीने सांगितलं की मूळव्याध नियंत्रित करण्यासाठी सुद्धा ही वनस्पती अतिशय महत्वाची आहे. मला ही वनस्पती भटकंती करत असताना या बालाघाटच्या डोंगर रांगेत फिरत असताना ही वनस्पती दिसली, किंवा ही वनस्पती मी तिथून दिसल्यानंतर उपटून आणली. आणि या वनस्पतीची भाजी मला खायची होती आणि भाजी मी पहिल्यांदाच ऐकलं होतं की माझी मावशी बनवते म्हणून. ती भाजी कशी बनवायची ही मला मावशीनं दाखवली. स्वतः भाजी तिने बनवली आणि ती भाजी बनवण्यासाठी मी ते शिंदळ माकड तिथून डोंगरातून घेऊन आलो मावशीच्या घरी. मावशी दुसऱ्या कामात बिझी होती. आता मावशीच्या घरी ही सगळा बराच बच्चे मंडळीचा एकत्रित उन्हाळ्या सुट्टी दिवस असल्यामुळं तिच्या पाठीमागे काम होतं. या कामात काम असून सुद्धा तिने तेवढा वेळ दिला आणि ती भाजी कशी बनवली, त्या भाजीचे औषधी गुणधर्म कसे आहेत ते सगळे आपण बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. गावरान भाज्या किंवा आयुर्वेदिक भाज्या बनवत असताना जी चुलीवरची चव आहे त्या चवीला एक वेगळा स्वाद असतो. ही भाजी ज्या वेळेस डोंगरामधून आम्ही आणली, डोंगरामधून आणल्यानंतर मावशीने ती भाजी खुडल्यानंतर तिला धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर तिला आपल्या पाटावर वटा किंवा उकळामध्ये चांगली कुटल्यानंतर त्यातला जो रस आहे तो रस कडवट आहे, म्हणजे त्याची चव जी आहे ती कडू आहे. ती चव कडू असल्यामुळे तो म्हणजे त्याचं पाणी आहे ते बाजूला फेकून दिलं आणि तो जो राहिलेला चोथा आहे तो चोथा घेतला. आणि चोथा घेतल्यानंतर मग पुढची प्रोसिजर चालू झाली. म्हणजे हे सगळं चुलीवरती तवा ठेवून चुलीवरती जे नॅचरली आहे, जे पारंपरिक पद्धतीने आलेलं आहे त्याला जी चव आहे ती आपल्या मिक्सरमध्ये चव नाही. मग तिने शेंगदाणे त्या चुलीवरती भाजल्यानंतर त्या उकळामध्ये शेंगदाणे कुटले, त्या शेंगदाण्याचं कूड एकत्रित घेतलं, कांदा कापून घेतला आणि मग छोट्याशा एका आपल्या याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला कढईमध्ये, मग छोट्याशा कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने जिरे टाकतो, जिरे त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी टाकली. चटणी टाकल्यावरती त्याच्यामध्ये डाळ टाकली जी रात्री भिजत घातलेली होती. ती डाळ टाकल्यानंतर मग हे सगळं मिश्रण एकत्रित केलं आणि मगाशी जे कुटून आपण त्या भाजीचा चोथा ठेवला होता तो त्याच्यात टाकला आणि ते सगळं एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरनं दही टाकलं. दही का टाकलं? कारण त्याच्यामध्ये चिंच टाकली असता त्याला भाजीला चव चांगली लागते. चिंच उपलब्ध नव्हती म्हणून त्यात दही टाकलं. म्हणजे हे जे नॅचरली सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या नॅचरली सगळ्या गोष्टी त्या आयुर्वेदिक भाजीला अधिकच आयुर्वेदिक बनवतात आणि ही पारंपरिक पद्धत आहे आणि हे सगळ्या बायकांना येत नाही. आता बोटावर मोजण्या एवढ्या काही गोष्टी किंवा काही बायका अशा राहिल्यात खेडेगावामध्ये ज्यांना ह्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने येतात. नवीन पिढीला हे जमत नाही. मग हे सगळी चव एकत्रित झाल्यानंतर ती जी खाण्याची मजा आहे ना ती निराळीच असते. म्हणून हे शेंदाळ माकडची जी भाजी आहे ती वेगवेगळ्या आजारांवरती उपयोगी आहे. ते कोणकोणत्या आजारावरती उपयोगी आहे हे सुद्धा आमच्या काकांनी मला सांगितलं. मग अशा पद्धतीने ही शेंदाळ माकडची भाजी जर तुम्हालाही कुठे भेटली रानावनात तर त्या कशी बनवायची ही रेसिपी तुम्ही बनवा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्नशील राहा. डोंगरात जाताना कुठं जनावरांकडे गेल्यास सापडायची की मग घरी आणून घरी भाजी बनवायची. त्या भाजीपासून चांगलं माणसाला शरीराला परिस्थिती सापडत, त्याच्यामुळं काहीच जाणवतच नाही माणसाला. आताच्या तरुण पिढीला ही माहितीच नसल्यामुळं काही त्यांना जाणवतच नाही. काही हे खायला चांगलं असते, हे रानातली वस्तू, ही चांगली जुनी औषधं चांगली. आता हे ते आताच्या बायाला बनवता बी येते का नाही कोणा ठोका असा बी पुरत नाही. झाडं जुन्या बाया बनवायच्या भाजी खाल्ल्यावर माणसाला चांगलं वाटायचं. शरीराला कधी ताप होणार नाही, पित्त होणार नाही,
मूळव्याध नाही, साखर नाही, म्हणजे अशा अनेक रोगावर ह्याचा विचार चांगला करता येते.